जय श्रीराम. ज्ञानेश्वरी भावदर्शन अध्याय 4. चौथ्या अध्यायाचा शेवटचा श्लोक क्रमांक 42 आणि त्याच्यावरच्या काही ओव्या आपल्या झाल्या होत्या. 207 ते 218 एवढ्या ओव्या आपल्या मागच्या वेळेला अभ्यासून झाल्या होत्या. त्याच्या आधीच्या वाचनामध्ये गीता दीपस्तंभ मधला परमपूज्य काकांनी जो श्लोकांचा गट केला होता त्याचा अर्थ आपण बघितला. पण पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांच्या स्मरणाची सोय म्हणून 42 क्रमांकाचा श्लोक पुन्हा एकदा वाचतो. तस्माद् ज्ञानसंभूतं हृत्स्थं ज्ञानासीनात्मनः चित्वैनं संशयं योगमातिष्ठोत्तिष्ठ भारत. पण थोडक्यामध्ये अर्जुनाला उद्देशून भगवंत म्हणतात आहे की अज्ञानापासून उत्पन्न झालेल्या व हृदयात राहणाऱ्या या आत्मविषयक संशयाला ज्ञानरूप खड्गाने छेदून निष्काम कर्मयोगाचे आचरण कर, या युद्धाकरिता उठ. बऱ्याच वेळा आपला विचार करून झाला या श्लोकाचा, त्याच्यावर पुन्हा फारसं विवेचन काही गरज नाही आहे की त्या आत्मन हा शब्द आल्यामुळे कसा अर्थ होतो. पण प्रत्येक वेळेला हा अर्थ वाचला की नवीन पैलू लक्षात येतो. छान त्याच्यातनं लक्षात येतं की वारंवार अभ्यासाची गरज काय. कारण आपली बुद्धी दरवेळेला आपल्याला हवी तशी साथ देईलच असं नाही. आता हा अर्थ वाचताना एक नवीन पैलू आत्ता माझ्या डोक्यात आला हे वाचताना की इथे ज्ञानाचाही उल्लेख आहे आणि कर्माचाही उल्लेख. कारण इथे संशयाला छेदायचं आहे. ते कशाने छेदायचं आहे? ज्ञानरूप खड्गाने, असं भगवंत म्हणालेले आहे. आणि ते करून शेवटी करायचं काय आहे? कर्मयोगाचं आचरण करायचं. हा एक पैलू आत्ता लक्षात आला. हा येण्याचं कारणही आहे की आपण मागच्या वेळेला जिथे येऊन थांबलो होतो, ज्या ओवीपाशी येऊन, किंवा मागच्या वेळेला आपण जी ओवी बघितली होती, थांबलो नव्हतो पण आपल्या वाचनांमध्ये आली होती 211 क्रमांकाची. त्याच्यामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी पुढच्या अध्यायाची प्रस्तावना करून दिलेली आहे. त्या प्रस्तावनेचा या विषयाशी संबंध आहे, म्हणून मला तो एक पैलू आत्ता इथे जाणवला की भगवंतांचं कुठलंच बोलणं व्यामिश्र नाही, कुठलंच बोलणं संदिग्ध नाही, गोंधळाचं नाही. कारण इथे स्पष्ट दिलेलं आहे. ते ज्ञानाचाही उल्लेख आहे, कर्माचाही आहे. बघूया आपण हे मी काय म्हणालो ते. तर आपल्या 218 पर्यंत आपण आलो होतो. त्यातले महत्त्वाचे काही विचार बघूया आणि मग पुढच्या ओव्या उरलेल्या 7-8 ओव्यात काहीतरी ते घेऊया. त्या ओव्या झाल्यानंतर चौथ्या अध्यायाची आज सांगता होणार आहे. इथे 207 ते 211 आपण एकदम गटच करून टाकू. 3 आणि 2 5 ओव्यांचा गट करण्याचे कारण असं की एक तर उजळणी आपली होणार आहेच पुन्हा एकदा, आणि दुसरं असं की आधीचा जो श्लोक होता 41 जो मी आत्ता वाचला नाही, त्याच्यावरच्या ज्या ओव्या होत्या त्याच्यामध्ये संशयाचं वर्णन करून किंवा संशयाचं विवेचन करून झालं. माऊलींनी त्याच्यावरती 1 2 3 4 ओव्या दिलेल्या. त्यामुळे पुन्हा संशयावरती इथे माऊलींनी फक्त एकच ओवी लिहिली, ती म्हणजे 207 क्रमांकाची. ते थोडक्यामध्ये 7 8 9 या 3 ओव्या जर पाहिल्या तर त्या सरळ सरळ श्लोकाचा जो अर्थ आहे त्याच्यावरचं विवेचन करणाऱ्या त्या ओव्या आहेत. त्यामुळे संशयाबद्दल बरंच बोलणं झालेलं आहे, आपलंही झालेलं आहे. त्यामुळे ते सोडून देऊया. 210 मध्ये असं कोण म्हणत आहे? तर सर्वज्ञाचा बापू, जो श्रीकृष्ण ज्ञानदीपू असं माऊलींनी म्हटलेलं आहे. तो म्हणत असे सकृपू आणि मग ऐके राया असं म्हणून ही जी ओवी आहे ती माऊलींनी कोणाच्या तोंडी घातलेली आहे? बरोबर,
संजयाच्या, की जो दूरदृष्टीने सगळं कोणाला सांगतोय, एका राजाला सांगतोय. त्या राजाचं नाव आहे धृतराष्ट्र. आणि मग 211 क्रमांकाची जी ओवी येतात, माऊलींनी पुढच्या याची प्रस्तावना करून दिली की हे सगळं झालं, मग आता पुढे काय होणार आहे. तर पुढे तव या पूर्वापार बोलाचा, की पुढे हे सगळं पुढचं आणि मागचं भगवंतांचं जे बोलणं आहे, पुढचं मागचं म्हणजे साधारण 3ऱ्या अध्यायापासून जे भगवंत बोलतात आहे, 2 प्रकारच्या निष्ठा सांगतात आहे, ज्ञाननिष्ठा, कर्मनिष्ठा, कर्मयोगाची, ज्ञानयोगाची वगैरे. त्या सगळ्याचा बोलण्याचा विचार करून अर्जुन हा प्रसंगोचित प्रश्न करणार आहे. आणि म्हणून आपण मागच्याला बोललो होतो की पुढच्या अध्यायाची जी सुरुवात आहे ती अर्थातच त्याच्यामुळे अर्जुन उवाच अशी आहे. आणि इतकं सगळं सांगितल्यानंतर सुद्धा बुद्धीला जर भ्रम निर्माण झाला असेल तर आपल्याला कसं आपल्या हिताचं एक तर ऐकू येत नाही, आपण ते म्हणतो ना, ऐकतो पण ऐकत नाही, मराठीत म्हणतात. मुलांच्या बाबतीत विशेषतः आपण सगळे बरेचसे आपल्यातले मुलं म्हणजे आपण अनुभव संपन्न आहात सगळेजण. कारण ऐकतो पण ऐकत नाही याचा या वाक्याचा अर्थ आपल्याला चांगला कळतो. तसं थोडंसं काहीतरी अर्जुनाचं झालेलं आहे. आणि इतका सात्विक बुद्धीचा, एवढा तीव्र बुद्धिमत्तेचा अर्जुन पण पुन्हा एकदा इतकं सगळं सांगून झाल्यानंतर आणि तुझं बोलणं व्यामिश्र आहे असं एकदा 3ऱ्या अध्यायाच्या सुरुवातीला भगवंतांना म्हणून झाल्यानंतर, भगवंतांनी ते म्हणणं खोडून काढल्यानंतर पुन्हा एकदा 5व्या अध्यायाच्या सुरुवातीला अर्जुन, इथे माऊलींनी, शेवटी माऊलीच आहेत ज्ञानेश्वर माऊली, त्यांनी प्रसंगोचित असा शब्द वापरलेला आहे. पण अर्जुनाचा प्रश्न पुढे असा राहणार आहे की भगवंता तू मला काय म्हणू, एकदा कर्मसन्यास एकदा सांगतो आणि एकदा कर्माचं अनुष्ठानही करायला सांगतो, ह्यातलं नक्की काय ते मला सांग, श्रेयस्कर काय आहे. आणि ह्याच्यासाठी मी म्हणालो की शेवटी ती माऊलीच आहे म्हणून त्या प्रसंगोचित म्हणाल्या, पण भगवंतांनी त्याला बालबुद्धीचं असं शेल्क विशेषण अर्जुनाला दिलेलं आहे पुढच्या अध्यायाच्या 4थ्या श्लोकामध्ये. कारण अजूनही भगवंतांच्या म्हणण्याचं काय म्हणूया गाभा अजून अर्जुनाच्या लक्षात आलेला नाही. आणि म्हणून मला तो पैलू या 42 क्रमांकाच्या श्लोकाच्या अर्थात आज जाणवला, कारण इथे भगवंतांनी ज्ञानाचाही उल्लेख केलेला आहे आणि पुढे कर्मयोगाचं आचरण कर असंही सांगितलेलं आहे. थोडक्यात सांख्य बुद्धीनी कर्म कर. असो, तर तो विषय सगळा पुढे येईलच 5व्या अध्यायामध्ये. पण एक 211 क्रमांकाच्या ओवीवर थोडंसं का बरं माऊलींनी असा उल्लेख केला की अर्जुन हा प्रसंगोचित प्रश्न कसा करणार आहे वगैरे, पुढच्या अध्यायाची सुरुवात, त्याची नांदी थोडक्यात इथे केलेली आहे. आणि मग नेहमीप्रमाणे माऊलींनी आता एकदम इथे आता विषय बदलला, या ओव्यांचा सगळा विषय संदर्भ बदलत गेला, कारण आता श्लोक मागे पडले. आता माऊली म्हणतात की आता ही जी कथा आहे, म्हणजे जसं आपण म्हणतो ना, हाऊ टू कीप द ऑडियन्स एंगेज्ड, त्या पद्धतीने ज्ञानेश्वर महाराज आता की म्हणजे एक तर उल्लेख केला, अर्जुन आता असा प्रसंगोचित प्रश्न करणार आहे, म्हणजे प्रत्येकाच्या मनामध्ये उत्सुकता, अरे आता उद्या काय ऐकायला मिळेल. एक कथाच आहे ना, एक कथा म्हणून सुंदर ज्ञानेश्वर महाराज मांडतात आहे. आणि तेच आपल्यासमोर आता येणार आहे या ओव्यांच्या माध्यमातून. मागच्याला मला आठवतं बोलल्याचं की मला थांबण्याची इच्छा होत नव्हती, इतक्या सुंदर ते ओव्या महाराजांच्या. तर आता महाराज ज्ञानेश्वर महाराज, ज्ञानेश्वर माऊली, ही मी कथा तुम्हाला जी सांगतो आहे त्यांनी त्या कथेचं महात्म्य सांगतात आहे. कथा म्हणजे पुन्हा हीच आहे, ही भगवद्गीतेची कथा ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून, भावार्थ दीपिकेच्या माध्यमातून मी जी सांगतो आहे ती विभाव अनुभवाच्या समृद्धीने आणि रसाच्या उत्कर्षाने पुढे सांगण्यात येईल असं महाराज इथे म्हणतात. पुन्हा एकदा मागच्याला आपण बघितलं होतं, उजळणीचा भाग आहे म्हणून थोडक्यात सांगतो. काही जण नसतील मागच्या वेळेला तर त्यांना त्याची मदत होईल की रसाची उत्पत्ती जी आहे ती भावातून होते. रसाची उत्पत्ती आणि वृद्धी. आता रस आपल्याला चांगले कळतात, पुढच्या याच्यात आहेच, 212 क्रमांकाच्या ओवीमध्ये 8 रसांचा उल्लेख आहेच. एखादं वाङ्मय वाचल्यानंतर निष्पत्ती होते माहिती आहे आपल्याला, तर ती रसनिष्पत्ती जी होते ती भावातून होते. आणि त्या भावाचे 4 अंग आहेत, एक स्थायी भाव, दुसरा विभाव, तिसरं अनुभव आणि चौथं संचारी भाव. नावावरूनच आपल्याला बऱ्यापैकी अंदाज येतो
पण नसेल आला तर सांगतो की स्थायी भाव हा म्हणजे एखाद्या मनुष्याचा स्थायी भाव हा मनुष्य शांत आहे असं आपण म्हणतो. म्हणजे काय, त्याचा स्वभावच मुळात शांत आहे, स्थायी भाव आहे. शांतपणा हा त्याचा स्थायी भाव आहे, त्याला म्हणायचं स्थायी भाव. अगदी शब्दाप्रमाणे अर्थ आहे. दुसरं विभाव. विभाव याचा अर्थ कारण. एखाद्या भावाची किंवा रसाची जी उत्पत्ती होते त्याला कारण काय आहे, कशामुळे, त्याला म्हणायचं विभाव. आणि त्या विभावाचे दोन प्रकार आहे, एक आलंबन विभाव आणि दुसरा उद्दीपन विभाव. आणि आपण बघितलं होतं, आलंबन कुठल्याही गोष्टीसाठी आलंबन लागतं. आपल्याला माहिती आहे, जसं नामस्मरण ही सालंब साधना आहे, त्याच्यामध्ये नामाचं आलंबन आहे. आलंबनाचा अर्थ आधार साध्या भाषेमध्ये, बरोबर. तर या भावाची उत्पत्ती करण्यासाठी एक आधार लागतो. तर या आलंबनाचे पण दोन प्रकार आहेत, की विषय आणि आश्रय. पुन्हा नावामध्ये जाऊ नका, आपल्याला काही खूप व्याकरणाचा तास नाही घ्यायचा. पण मुद्दा असा की समजायला एकदम सोपा आहे, की ज्याच्या अंतःकरणामध्ये तो भाव उत्पन्न होतो, म्हणजे त्या भावाने ज्याचा आश्रय केला, थोडक्यात त्याला म्हणायचं आश्रय आलंबन विभाव. आणि ज्याच्यामुळे तो झाला, विषय कोण आहे, कोणाचा विषय, विषय कोणता आहे. मागच्या वेळेला आपण एक उदाहरण घेतलं होतं ते भजनाचं, अमृत आणि भजन म्हटलं होतं 2 वाचनापूर्वी. त्याच्यात नेमका तो करुण विषय आला होता, करुण रसाचं सगळं वातावरण निर्मिती झाली होती. त्याचं उदाहरण घेऊन मी मागच्या हा विषय समजून सांगितला होता. आता पुन्हा ते सांगत नाही बसत, पण एक आठवण करून देतो व्याख्या सगळ्या. त्याला म्हणायचं आलंबन विभाव म्हणजे कारण काय, आणि उद्दीपन शब्दातच आहे, ज्यांनी उद्दीपित होतात ते भाव. त्याच्यामध्ये दोन प्रकार येतात, चेष्टा आणि काही बाह्य वातावरण निर्मिती. चेष्टा याचा अर्थ, चेष्टा म्हणले आपल्याला माकड चेष्टाच एकदम आठवतात, कारण जे मनात असतं ते लगेच बाहेर येतं. माझ्याबद्दल बोलता. पण चेष्टाचा अर्थ क्रिया, की ते भाव उत्पन्न होण्यासाठी काहीतरी क्रिया करावी लागते. जसं परवा तिने ते भजन म्हटलं, ही झाली क्रिया. ते भजन करुण होतं, त्यामुळे आश्रय कोण झालो, आपल्या सगळ्यांच्या अंतःकरणामध्ये करुण भाव उत्पन्न झाला, म्हणजे आपलं हृदय, आपलं अंतःकरण त्याचा आश्रय झालं. ते भजन हे विषय झालं वगैरे. आणि पुढचा आहे अनुभव. अनुभवामध्ये हा अनुभव जो आला आपल्याला, करुण रसाचा जो अनुभव, त्याला म्हणायचा अनुभव म्हणजे अनुभव थोडक्यामध्ये. ह्या ज्या चेष्टा असतात, ह्या ज्या क्रिया असतात, त्यालाही अनुभवाच्या क्रिया असं म्हणतात. आणि चौथं मी सांगितलं होतं संचारी भाव. संचारी भावाला अजून एक नाव आहे, त्याला व्यभिचारी भाव असंही म्हणतात. नावातच आहे की तो संचरतो आणि म्हणजे ओसरतो, त्याला अशी लाट येते आणि ती ओसरून जाते तशासारखा. पण संचारी भावच आहे की जो स्थायी भावाच्या जागृतीसाठी मदत करतो. इट इज अ कॉम्प्लिमेंटरी भाव, त्याला म्हणायचं संचारी भाव. हे सगळं कशासाठी सांगितलं, तर महाराज असं म्हणतात आहे की हे जे विभाव अनुभवाच्या समृद्धीने भरलेलं माझं हे काव्य आहे ज्ञानेश्वरी नावाचं, त्यांनी रसाची निष्पत्ती होणार आहे. आता प्रश्न आला पुढचा स्वाभाविक, कुठला रस, लगेच सांगतात असा रस की ज्याच्या चांगलेपणावरून शृंगारादी जे 8 रस आहे त्यांची ओवाळणी करून टाकावी, असा रस. शृंगार, हास्य, करुण, रौद्र, वीर, भयानक, बिभत्स आणि अद्भुत असे 8 रस आहे. या 8ही रसांची ओवाळणी म्हणतात ना, तुझ्यावरून हे ओवाळून टाकावे, असं असा एक रस आहे 9वा रस, जो शांत रस म्हटलाय माऊलींनी, की जो या जगात सज्जनांच्या इच्छेचा विसावा आहे. गंमत गंमत ते असे वाक्य ऐकले की म्हणजे जर आपली बुद्धी जागी असेल तर कसे फटके बसतात आपल्याला कळतं. आलं का लक्षात? माझ्या इच्छेचा विसावा शांत रस नाही, त्यामुळे मला महाराज सज्जन म्हणायला तयार नाहीत. कारण नसलेली अशांती मी रोज ओढवून घेतो, रोज डेली बेसिसवरती. त्यामुळे सज्जनांच्या इच्छेचा विसावा, ते सज्जनांच्या खाली अंडरलाईन करायची, उगीच विनाकारण मी त्यांच्या पंक्तीला बसायचा प्रयत्न करायचा नाही. आणि इच्छा बसायला हरकत नाही, पण मग ते अधिकार प्राप्तीसाठी तसे प्रयत्न केले पाहिजे. सज्जन ही जी व्याख्या आहे माऊलींच्या, त्यांच्या व्याख्येत जर मला बसायचं असेल तर शांत रस हा माझ्या इच्छेचा विसावा हवा. आणि हा जो शांत रस आहे तो पुढच्या कथेत नाविन्याने प्रकट होईल असं महाराज म्हणतात आहे. मी जसं म्हणालो ते पुढची एक उत्सुकता निर्माण करतात आहे, आपल्या साध्या शुद्ध मराठी भाषेमध्ये मार्केटिंग करतात, समोरच्या श्रोत्याला खिळवून ठेवतात आहे, त्यांची उत्सुकता जागरूक करतात आहे, त्यांना एक काय त्यांना ऐकायला मिळेल याच्याबद्दल एक त्यांच्या मनामध्ये हुरहुर
आणि पुढे म्हणतात की श्रोते हो, समुद्रापेक्षाही गंभीर आणि अनेक अर्थांनी भरलेले असे हे मराठी बोल आहेत. पण तुम्हाला जसं वाटत असेल की हे मराठी बोल आहेत, तर लगेच 215 महाराजांनी एक सुंदर दृष्टांत दिला की सूर्यबिंब जे असतं ते पृथ्वीवरनं पाहिलं तर तळहात एवढं दिसतं. असं डोळ्यासमोर हात धरला तर सूर्य दिसेना असं होऊ शकतो. परंतु त्याच्या प्रकाशाला मात्र त्रैलोक्य देखील अपुरे पडते. त्याप्रमाणे हे शब्द लहान व मराठी असले तरी अर्थदृष्टीने असलेली व्यापकता त्याची अनुभवून घेऊन बघावी. हे दरवेळेला वाचलं की परमपूज्य काकाचं मला आठवतात. मराठीतच बोला, अनेक संस्कृत ग्रंथ परमपूज्य काकांनी मराठीत आणलेले आहे. मोठमोठाले नैष्कर्मसिद्धीपासून तर आत्तापर्यंतचा शेवटचा जो प्रकाशित झाला, आणि अजूनही तसं लेखन म्हटलं तर सुरूच आहे. मराठीत आणलेला आहे, पण अर्थदृष्टीने त्याची व्यापकता ही अनुभव घेऊनच बघण्याची, कारण तो परोक्ष आहे. परोक्ष ज्ञानाला मूल्य पण आहे, पण शेवटी जायचं अपरोक्षापर्यंतच आहे. आणि छान पुढे 216 क्रमांकाच्या ओळीत महाराज म्हणाले होते की कल्पवृक्ष जसा कल्पकाच्या इच्छेप्रमाणे फळ देतो, त्याप्रमाणे हे जे मराठी बोल आहे, हे जे माझी जी कथा आहे, ती श्रोत्यांच्या अपेक्षित अर्थाला ते व्यापणारे आहेत. त्याचा अर्थ जो आहे मराठीचे बोल म्हणजे श्रोतेसुद्धा किती तयारीचे असले पाहिजे. आपण असं बोललो होतो मागच्या वेळेला की त्यांना तो अर्थ अपेक्षितच आहे आणि त्याच अपेक्षित अर्थाला व्यापणारे महाराजांचे बोल आहेत. आपण कल्पना करू शकतो, कारण आपण म्हणतो ज्ञानेश्वर महाराज, पण त्यांचं वय ते कसं दृश्य असेल. त्यांच्यासमोर बसलेले ते जवळपास सगळे श्रोते नक्कीच त्यांच्यापेक्षा वयाने मोठे असतील, वयस्कर असतील. वर्ष 12-14 या वयामध्ये ज्ञानेश्वरी सांगतात आहेत. त्यामुळे त्या मनोभूमिकेत आपण शिरलो तर आपण साधारण आपल्याला लक्षात येऊ शकतो. आणि पुढे महाराज म्हणतात आहे की हे सर्व मी तुम्हाला खरं सांगण्याची काय गरज आहे, तुम्ही सर्वज्ञ श्रोते आहात. तुम्ही आपोआपच शब्दार्थाची व्याप्ती जाणाल आणि म्हणून चांगले लक्ष द्यावे ही माझी आज्ञा नसून विनंती आहे, असं कोण म्हणताय? प्रत्यक्ष ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. आणि पुढे 218 या शेवटची ओळ जिथे आपण येऊन थांबलो होतो, तिथे अतिशय म्हणजे अतिशय सुंदर, आता कशाला सुंदर म्हणावं कशाला नाही म्हणावा प्रश्नच आहे ना नेहमीप्रमाणे, पण इतकी सुंदर मार्मिकता दृष्टांताच्या माध्यमातून मांडण हे फक्त ज्ञानेश्वर महाराजांनीच करावं. ते सांगतात आहे की हे आत्तापर्यंत मी तुमच्यासमोर जे सगळं काय म्हणूया पसारा मांडला, कशाचा, हे सगळं साहित्य माझ्या काव्यामध्ये कसं आहे वगैरे वगैरे, पण खरं सांगू का, जिथे साहित्य आणि शांती, मगाशी तो शांती रसाचा उल्लेख आला होता की, आणि त्याच्यासाठी दृष्टांत पण किती सुंदर दिला आहे की एखादी स्त्री असावी, ती लावण्य, गुण आणि कुळ या 3 गुणांनी संपन्न असून शिवाय पतिव्रता असावी. त्याप्रमाणे माझ्या बोलण्यात साहित्य आणि शांती, काव्य आणि मोक्ष, रस आणि परतत्व यांच्यात जणू प्रत्यक्ष बोलक्या सीमारेषा दिसतील. लक्षात येईल प्रत्यक्ष, इथे रस आहे, इथे परतत्व आहे, इथे काव्य आहे, इथे मोक्ष आहे. आणि साहित्याचा भाग कोणता, अध्यात्माचा भाग कोणता, याची मर्यादा सुद्धा स्पष्ट कळेल. तर अतिशय सुंदर ओवी माऊलीने आपल्यासमोर ते ठेवली होती. थोडक्यामध्ये काय, यातलं महत्त्वाचं काय आहे आणि गौण काय आहे. आणि आपल्यासाठी गृहपाठ माऊलींनी काही ठेवलेलाच नाही आहे. 18व्या अध्यायामध्ये सांगूनच टाकला आहे. आपण त्याचा उल्लेख केला होता मागच्या वेळेला त्या ओवीचा, की येथ अविद्या नाशू हे स्थळ, तेणी मोक्षपादन हे फळ, या दुही केवळ साधन ज्ञान. या दोन्हींसाठी त्या ओवीचं बरेच पैलू आहेत की अविद्या नाशासाठी आणि मोक्ष प्राप्त होण्यासाठी या दोन्हींसाठी ज्ञान हेच साधन आहे. इथपर्यंत ठीक आहे. पण पुढच्या ओवीत ज्ञानेश्वर महाराज लगेच म्हणाले की हे इतुलेची नानापरी निरूपिले ग्रंथ विस्तारी, की हे एवढंच तर फक्त मी अख्ख्या किती 8,000 बहुतेक ज्ञानेश्वरीतल्या ओव्या एवढ्या ओव्यांमध्ये सांगितलेलं आहे. 18 अध्यायांमध्ये मला काय सांगायचं आहे, मला म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांना काय सांगायचं आहे, म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांना जे सांगायचं आहे, ज्याच्यासाठी त्यांनी एवढा मोठा ग्रंथ सांगितला, तेच मी घेतलं पाहिजे त्याच्यातून. मी जर लावण्य, गुण आणि कुळ याच्या मागे धावत बसलो तर पातिव्रत्य विसरूनच जाईल ना. म्हणजे इथला दृष्टांत वापरून घेतोय आता मी.
किंवा मी साहित्याकडे लक्ष दिलं तर शांतिरसाचं काय झालं. महाराजांना मी शांती घेणं अपेक्षित आहे, कारण म्हणजे थोडक्यात काय, मी सज्जन असावं व्हावं ही अपेक्षा आहे महाराजांची. मी काव्य घेतला तर मोक्ष माझ्या हातातून निसटून जाऊ शकतो. पण गंमत अशी आहे की हे महत्त्वाचं आहे, इतर गोष्टी गौण आहेत, पण उरलेल्या ज्या ओव्या आहेत ते सांगताना महाराज असं म्हणतात आहे की अरे, मोक्ष तर आहेच माझ्या काव्यामध्ये, पण काव्य पण आहे. शांती तर आहेच, पण साहित्य पण आहे. आणि परतत्व तर आहेच, पण रस पण आहे. मगाशी जे सांगितलं, दूध तर आहेच, पण साखर पण आहे. मग जर मी तुम्हाला दोन्ही एकत्र दिलं तर काही हरकत आहे का? असा आता पुढच्या ओव्यांचा सूर आहे. आधीची साखर आवडे आणि तीची जरी ओखदी जोडे, तरी सेवावी नाका कोडे नावा नावा. एका रोग्याला आधीच साखर आवडत होती आणि तीच जर वैद्याने दिलेल्या औषधाच्या रूपाने मिळाली तर त्याने ती आवडीने पुन्हा पुन्हा का खाऊ नये. दृष्टांत, आधीच साखर आवडते, डॉक्टरने तेच खायला सांगितलं औषध म्हणून. पुढे म्हणतात आहे, सहजे मलया नील मंद सुगंध, तया अमृताचा होय स्वाद, आणि तिथेची जोडे नाद जरी दैवगत्या. की मलयगिरीवरचा वारा सहजच मंद आणि सुगंधी, शिवाय त्याला अमृताची गोडी प्राप्त झाली, आणि दैवगतीने त्या ठिकाणीच सुस्वरांचाही लाभ झाला. एवढ्या गोष्टी जर एकत्र आल्या तर काय होईल. तरी स्पर्शे सर्वांग निववी, स्वादे जिव्हे ते नाचवी, तेवीची कानांकरवी म्हणवी बाप माझा. तर तो स्पर्शाने सर्व शरीराला शांत करतो, गोडीने जिव्हेला नाचवतो, त्याचबरोबर कानांकडून धन्य माझा बाप असे म्हणवितो. हे झाले सगळे, हे झाले दोन दृष्टांत. तर काय, तैसे तैसे कथेचे ये ऐकणे, एक श्रवणांसी होय पारणे, आणि संसार दुःख मुळवणे विकृती विणे. ही ओवी वाचल्यानंतर आणि अर्थ वाचल्यानंतर तर माऊलींना साष्टांग नमस्कार करण्याशिवाय दुसरा पर्यायच उरत नाही, कारण असा विचार फक्त माऊलींच्याच डोक्यात येऊ शकतो. अर्थवा किती सुंदर आहे की अगदी तसेच ह्या गीता कथेच्या ऐकण्याने होणार आहे. काय, एकतर कानाला पुष्कळ दिवसांचे उपोषण सोडल्याचे समाधान होईल, आणि दुसरे असे की संसार दुःखाला मनातून निघून जाताना खिन्न किंवा असंतुष्ट न होऊ देता त्याची सुखाने बोलवण. धन्य धन्य आणि धन्य फक्त माऊली, याच्यावर आपण काहीच म्हणू नाही शकत त्याच्या पुढे. असा विचार कधी कोणाला सुचला असेल का, की संसार दुःख जे म्हटल्यावरच आपल्या मनामध्ये चेहऱ्यावर जे काही दिसतं, विषाद प्रकट होतो, दुःखच प्रकट होतं म्हणूया, नुसतं दुःख आठवलं तरी, आणि कधी एकदा त्याला माझ्या आयुष्यातून काढून टाकतो अशी घाई आपल्या सगळ्यांना झालेली. पण माऊली त्याला सुद्धा किती हळुवारपणे घालवण्याचा विचार करतात. हे फक्त माऊलींनीच करावं, म्हणूनच ते ना माऊली म्हणतात. म्हणूनच ज्ञानेश्वरांना माऊली म्हणतात. की संसार दुःखाला मनातून निघून जाताना खिन्न किंवा ते सुद्धा असंतुष्ट होऊ नये, त्याची सुखाने बोळवण होईल. इथे जो शब्द आलाय ना, संसार दुःख मुळवणे, तर ते कदाचित पाठभेद असू शकतो. मुळवणे, बोळवणे काही असेल. अर्थ आहे त्याची बोळवण जी करायची ती सुखाने करायची, संसार दुःखाची सुद्धा. म्हणजे काय, थोडक्यामध्ये पुन्हा एकदा महाराज सांगण्याचा प्रयत्न करतात आहेत की मोक्ष तर आहेच, संसार दुःख जाणार तर आहेच, पण ते घालवण्याची जी पद्धत आहे ती सुद्धा इतकी हळूवार नाजूक, त्या काव्याच्या माध्यमातून, त्या साहित्याच्या माध्यमातून, की त्या संसार दुःखाला सुद्धा आपल्या मनातून जाताना ते सुद्धा खिन्न होणार नाही. अरे, मी याला सोडून जावं लागतंय मला, याच्या अंतःकरणाला. आणि पुन्हा एक दृष्टांत देतात आहे पुढच्या ओवीमध्ये, की जरी मंत्रीची वैरी मरे, तरी वाया का बांधावी कटारे, रोग जाय दुधे साखरे, तरी निंब का पिया. जर मंत्राने शत्रू मरत असेल तर कमरेला कट्यारी का बांधाव्यात, दुधाने व साखरेने रोग जात असेल तर कडुलिंबाचा रस का प्यावा. तैसा मनाचा मार न करिता आणि इंद्रिया दुःख न देता, येथ मोक्ष असे आयता श्रवणाची माझी. त्याप्रमाणे मनाचा निरोध न करता
फार भानगडीला लागू नका योगा बिगाच्या, असं स्वतः कोण म्हणतात आहे? जे योगी राज आहेत ते स्वतः सांगतात आहेत. आणि त्याच्यामध्ये खूप कष्ट आहेत. कदाचित तुम्हाला ते जमणार नाहीत. आणि गरज काय आहे? गरज काय आहे? जर दुधाने आणि साखरेने रोग जातो आहे तर कशाला ते कडुलिंबाचा रस प्यायला जाता? कारण मनाचा निरोध न करता आणि इंद्रियांना दुःख न देता इथे केवळ श्रवणातच कष्टा वाचून मोक्ष आहे. थोडक्यामध्ये महाराज काय सांगतात आहे? हे जे वैराग्य आहे ना, हे विवेकातून आलेलं वैराग्य. एकांडपिसे वैराग्य आपल्याला नको. एकांडपिसे समर्थांचा शब्द आहे. समर्थांचे एकदम खास ठेवणीतले शब्द आहेत. समर्थांनी कॉईन केलेले, कॉईन शब्द मराठीत त्यांनीच तयार केलेले आहेत ते शब्द. म्हणजे वैराग्य हे तर हवंच आहे मोक्षासाठी, त्याच्याशिवाय तर काही पर्यायच नाही आहे. पण ते जर छान विवेकातून आलं असेल, ते जर छान विचारातून आलं असेल, छान आपल्या स्वतःच्या श्रवणातून, मननातून, चिंतनातून ते आलं असेल, तर असं एखाद्या गोष्टीचा संगत्याग करताना, वस्तुत्याग आपण बऱ्याच वेळा करू शकत नाही कारण आपण संसारी आहोत. बरोबर आहे, संसार असणारच आहे, त्यामुळे वस्तू असणारच आहे. पण संगत्याग मनातून त्या काढून टाकत असताना, त्याच्यापासून एक वेगळेपणा, अलिप्तपणा सांभाळत असताना, त्याला वस्तुत्याग, आपला संगत्याग असं म्हणतात. तर ते जर विवेकातून आलं असेल, म्हणजे आता कोणीतरी करायला सांगितलं म्हणून मी करतो, केल्याशिवाय आता गत्यंतरच नाही, असं नाही. हे का करायचं आहे हे समजून घेतलं की ते ज्ञानाशी तगणीची नाही, असं जर माऊली म्हणत असेल, वैराग्य वाचून काही ज्ञानाशी तगणीची नाही, तर का नाही? हे आपण स्वतःचा अभ्यास जेव्हा करायला लागतो की अरे हो, मी साधनेला बसतो खरा, पण माझं मन मला असं खेचत आणि भरकटत नेतं की ते मला नेलेलं आहे आणि मी गेलेलो आहे त्या मनाच्या मागे, हे सुद्धा मला काही सेकंदानंतर किंवा काही मिनिटात, फारच महान असेल तर काही मिनिटानंतर कळतं की अरे, गेले 4 मिनिटं मी नामस्मरण, माझी जीभ करते तर आहे, पण चित्त गेलं भलतंच कुठेतरी. का? कारण बाहेरचाच विचार, अजूनही बाहेरचीच विचार, धाव बाहेरच, वैराग्य अजून नाही साधले. म्हणजे काय, हे असं छान जेव्हा आपण शांतपणे समजून घेतो, याला म्हणायचं विवेक, याला म्हणायचं आत्मनात्म विवेक, सारासार विचार, आत्मानात्म विचार, नित्यानित्य विवेक, बरेच नाव आहेत त्याला, वेगवेगळे पैलू आहेत, थोडेसे सोडून देऊ. पण असं जेव्हा विवेकातून ते वैराग्य येतं, तर ते दीर्घकाळ नव्हे, सदैव टिकणारं असतं. आणि ते आत्ताचा संदर्भ उभ्यांचा बघायचा झाला तर दूध आणि साखरेने घालवलेला तो रोग आहे असं म्हणता येतं. म्हणून विवेकाचं वैराग्य, म्हणून पहिली पायरीच विवेक आहे. विवेक, वैराग्य, समाधिषटक आणि मुमुक्षुत्व, याच पायऱ्या सांगितलेल्या ज्ञानाच्या. त्यामुळे तसा मनाचा मार न करिता, मनाला, म्हणून मना सज्जन, सारखं सारखं तू असा आहे, तू तसा आहे, तू तसा आहे, असं सारखं बोलत मना सज्जन, सुरुवातच केली आहे, मना सज्जना भक्तिपंथीची जा, सज्जन म्हटलेलं आहे मनाला. मनाला सज्जन म्हणणं, त्याचा अर्थ काय आपण समजू शकतो, पण तेच आहे म्हणा की त्याला गुंजरत, चुचकारत, थोडं त्याचं कौतुक करत, मनाचा मार न करिता, इंद्रिय दुःख न देता, येथ मोक्ष असे आहे का श्रवणाची माझी. आता अर्थात फार मोठी अट आहे तिथे. श्रवण या शब्दाची व्याख्या जर आपण बघायला गेलो तर ज्ञानबाची मेख असा एक शब्द आहे मराठीत, ती घालून ठेवलेली मेख आहे ते महाराजांनी. नुसतं कथा म्हणून माना डोलत आपण ऐकली तर 18वा अध्याय झाला म्हणजे मला मोक्ष मिळालाच, पण ती आपल्यासारख्यांच्या बोलण्याने आणि अभ्यासाने तर रामकृष्ण हरी असंच म्हणायची वेळ. पण छान आहे, असं छान कथेचा आनंद घेत घेत तसं जर वागण्याचा मी प्रयत्न केला तर खरंच यानीच मोक्ष आहे, वेगळं काही करण्याची गरज नाही असं महाराज म्हणतात आहे. म्हणून आथिलिया आराणुका, गीतार्थ हा निका, ज्ञानदेव म्हणे ऐका, निवृत्तीदासू, सिग्नेचर निवृत्तीदासू. म्हणून श्रोते हो, एकाग्रतेने अथवा आवडीने संपन्न होऊन हा गीतार्थ चांगला ऐका. आता आलं ते श्रवणातच कष्टा वाचून मोक्ष आहे, पण श्रवण कसं पाहिजे? एकाग्रतेने,
मगाशीच सांगितलं की माझं काय होतं नामस्मरणाला बसल्यानंतर, एकाग्रतेने अथवा आवडीने. सगळी पंचायतच आहे. आवडतं का? आवडतं भलतंच मला काहीतरी. आवडीने संपन्न होऊन हा गीतार्थ चांगला ऐका. ऐका म्हणजे इथे याचा अर्थ काय आहे? अनुभवा. कारण ते मगाशी काय येऊन गेलं, अर्थाला, अपेक्षित अर्थाला व्यापणारे. कारण ती जी व्यापकता आहे ती अनुभव घेऊन बघावी असा अर्थ आहे. जसं आपण म्हणतो ना, भाजी खाऊन पहा, चव घेऊन पहा, तसं बघणे म्हणजे पाहणे म्हणजे अनुभवणे. असे चांगलं ऐका असे निवृत्तीदास ज्ञानदेव म्हणतात. अशा या 225 ओव्या या चौथ्या अध्यायाच्या इथे समाप्त झाल्या. इति श्री ज्ञानदेव विरचितायां भावार्थदीपिकायां शंकर यथार्थीकृते ज्ञानेश्वरी भावदर्शने चतुर्थोऽध्यायः. ज्ञानेश्वर महाराज की जय. परमपूज्य खंदारकर महाराज की जय. खंदारकर महाराजांना नमस्कार करू, ज्यांनी इतकं सुंदर विवेचन त्याच्यासमोर ठेवलं आणि जे आपण वाचतो आहोत. आता तुमच्या लक्षात आलं असेल की मला मागच्याला थांबण्याची इच्छा का होत नव्हती, कारण मागच्याला तो विषय अगदी असा रंगात आला होता, टिपेला पोचला होता. निष्पत्ती ज्याला म्हणतात, अगदी व्हायला आली होती. तिथे आपल्याला वेळेच्या अभावी थांबावं लागलं होतं. पण इतकं सुंदर ओव्या, इतके सुंदर विचार ज्ञानेश्वर महाराजांनी पुढे ठेवले आहेत की संसार दुःखाला मनातून जाताना त्याला खिन्न वाटू नये असा विचार फक्त माऊलीच करू शकते. अशा या ओव्या. ज्ञानेश्वर महाराज.